नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील एक अध्यापकीय स्मरण भा. रा. तांबे या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 3 भागांपैकी पहिला भाग वाचतोय. एक अध्यापकीय स्मरण भा. रा. तांबे. कविता. सहज तुझी हालचाल. सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते. सहज चालणेही तुझे, सहज बोलणेही तुझे, सहज पाहणेही तुझे, मोहुनी मज घालिते. संस्कृतीचा थोर भार बघता तू एक वार, विलया सखी जाय पार, देहभान लोपते. देवी वन देवी म्हणून, स्वप्नभास काय म्हणून, प्रतिभा की भैरवी म्हणून, मती माझी कुंठते. एक वार बघासून डळमळेल सिंहासन, तळमळतील मनी सुरगण, हास्यास्तव खासते. ही अपूर्व शक्ती सगुण झाडीतसे मम अंगण, हे माझे भाग्य बघून जळफळतील देवते. दुसरी कविता आहे डोळे हे जुलमी गडे. डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका, जादूगिरी त्यात पुरी, येथ उभे राहू नका. घालू कशी कशी दामी, होती किती सांगू चुका, बोचे सुई फिर फिरुनी, वेळ सख्या जाय फुका. खळबळ किती होय मनी, हसतील मज सर्वजणी, येतील त्या संधी बघुनी, आग उगा लावू नका. डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका. मालेगाव येथील 2 वर्षाचा मुक्काम. अध्यापन तेथील 2 महाविद्यालयात. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्यपद सांभाळत आठवड्यातून 2 दिवस सकाळी B.Ed वर्गाला शैक्षणिक मानसशास्त्र आणि संध्याकाळी MA विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचे अध्यापन करावयाचे. तिकडे साहित्यातील उदाहरणे द्यावयाची आणि इकडे मानसशास्त्रीय बैठकीचा आधार घ्यावयाचा. तशी ती एक अध्यापकीय सर्जनशील मौजच. पण एक वेगळी अडचण. याच वर्षी सुरू झालेल्या दोन्ही वर्गात मोठ्या उत्साहाने प्रवेश घेतलेले काही विद्यार्थी 2022तले ताजे पदवीधर, त्यातील काही मराठी साहित्याखेरीज पदवी परीक्षेला अन्य विषय घेतलेले MA मराठीच्या वर्गातले विद्यार्थी, काही प्रौढ शिक्षक वगैरे 40शी ओलांडलेले, काही विवाहित, काही अविवाहित, काही परिचित प्राध्यापक मित्रांच्या संसारी सहचारी, काहींचा संबंधित विषयाच्या ज्ञानार्जनाशी 15-20 वर्षे संपर्क पूर्णपणे तुटलेला. आतापर्यंत बहुंशी 2022तील ज्ञानार्जनाशी सलग संबंध असलेल्या पदवीपर्यंतच्या तरुण विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव आणि येथे समोर बसलेले विद्यार्थी विषयाच्या ज्ञानसंपादनेबाबत वेगवेगळ्या पातळीवरचे. वयाची संमिश्रता तर गोंधळवून टाकणारी, अशीही मला जाणवणारी एकूण अडचण. मग समोरील विद्यार्थ्यांच्या वयाचा आणि ज्ञानसंपादनाचा लसावी काढून अपरिचिताकडून परिचिताकडे हे शैक्षणिक सूत्र पकडून विषय प्रवेश करणे अपरिहार्यच होते. ताज्या विद्यार्थ्यांची थोडीफार नव्याने उजळणी आणि प्रौढ विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील पुनर्प्रवेशासाठी पूर्वतयारी अशी कसरत साधायलाच हवी होती. निदान प्रारंभीच्या 2-3 व्याख्यानातून येथे नव्याने आलेल्या संबंधित प्राध्यापकाचा ते येथील सर्व पातळीवरच्या विद्यार्थ्यांची सूर जुळवण्यासाठी ते आवश्यक होतं. वर्ग MA मराठी विद्यार्थ्यांचा. भास्करराव तांबे यांची समग्र कविता आनंदी गोपाळ, युगांत आणि सुदाम्याचे पोहे या साहित्य कृतीच्या अभ्यासाचा पेपर माझ्याकडे अध्यापनासाठी आलेला. प्रारंभ कविवर्य तांबे यांच्या कवितांनी केलेला.
मित्रहो, साहित्य कृतीचा अभ्यास या पेपरचा प्रारंभ आपण कविवर्य तांबे यांच्या कवितांच्या अध्ययन अध्यापनाने करीत आहोत. यापूर्वीच्या तुमच्या शालेय आणि महाविद्यालयीन अध्ययनातून कविवर्य तांबे यांच्या काही कवितांचा आस्वाद आपण घेतला असण्याची शक्यता आहे. त्यांच्या कवितांवरील अनुभवांबद्दलची काही प्रसिद्ध अवतरणेही तुमच्या कानावर पडली असतील. All my love songs could be produced because of my love for my own wife. It is a remarkable feature of my poetry that it has grown with my life. ही अवतरणे स्वतः कविवर्य तांबे यांची. तांबे यांची भावकविता म्हणजे त्यांच्या जीवनलहरी आहेत. हे अवतरण कवी माधव जुलियन तथा माधवराव पटवर्धन यांचे. या अवतरणांवरून तांबे कवितांचे अध्ययन आणि अध्यापन त्यांच्या जीवनावरील प्रत्यक्ष वैयक्तिक अनुभवांच्या प्रकाशात करावयाचे असा सर्वसाधारण अर्थ होतो. या चरित्रात्मक पद्धतीने काही कवींच्या काही कवितांचे अध्ययन, अध्यापन, आस्वादन आणि समीक्षण केले जाते. आपण मला वाटतं या वाटेने नको जाऊया, कारण आपल्याला कुठं माहीत असतं कवीचं ते वैयक्तिक समग्र जीवन. आपल्यासमोर आहे त्यांची कविता. तिचं रूप बघत तिच्या अंतरंगात शिरणं हेच अधिक रास्त. ही कविता म्हणजे काय असतं? दिसतात तर आपल्याला शब्द शब्द आणि शब्द, पण हे असतात प्रसरणशील शब्द. आपण बोलतो आणि इतरत्र वाचतो त्यापेक्षा कित्येक वेगळे शब्द. वाक्यरचना वेगळी, पंक्तींची मांडणी वेगळी, कित्येक शब्दांचे रूपही वेगळे. वाचायला गेलो तर सहज स्फूर्त उच्चारही वेगळा, त्यातील हिंदोळा वेगळा, लयताल वेगळा, कुठे प्रास, कुठे यमक, कुठे यती, कुठे आवर्तन, कुठे समांतरता, कुठे लयबद्ध संवाद, कुठे विरोध, कुठे समतोल. आणि कवितेतील हे सारे आपल्याला देत असतात संवेदनात्मक अनुभव, भावनात्मक अनुभव आणि विचारात्मकही अनुभव. कवितेचे हे काव्यात्मक कार्य कवितेतील वेगळे शब्दरूप, वेगळी शब्दरचना, वेगळी शब्द संघटना यांच्या अनुरोधाने पाहावयाचे असते. काव्यात्मक शब्दरूपाचा, शब्द संघटनेचा विचार करताना प्रतिमा हा पारिभाषिक शब्द काव्यशास्त्रीय विवेचनात खूपदा वापरला जातो. कविवर्य तांबे यांच्या कवितांच्या अभ्यासासाठी आणि आस्वादासाठी प्रतिमा या पारिभाषिक शब्दाचा प्राथमिक स्वरूपाचा परिचय करून घेणे उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल. आपण तो परिचय थोडक्यात करून घेऊया. आपण नाद, गंध, रूप, रुची, स्पर्श या पंचसंवेदनांनी जीवनातील अनंत अनुभव घेत असतो. सेकंदाला 5 या हिशोबाने आपण प्रतिवर्षी 11-12 कोटी अनुभव घेत असतो. या सर्व अनुभवांचे ठसे आपल्या मनपटलावर उमटत असतात. प्रत्यक्ष घेतलेल्या जिवंत अनुभवापेक्षा हे अंतर्मनात राहिलेले ठसे सामान्यपणे कमी ठसठशीत असतात. त्यांना मानसशास्त्रीय परिभाषेत प्रतिमा, इमेज असे म्हणतात. कवी आणि अकवी या सर्वांच्याच बाबतीत हे घडत असते. कवी अधिक संवेदनशील असल्याने त्याचे हे ठसे अधिक उत्कट असण्याची शक्यता असते. या अंतर्मनात साठलेल्या प्रतिमांतून आपल्याला बव्हांशी स्वप्न पडत असतात. या अंतर्मनात साठलेल्या प्रतिमांचे स्वप्नात मजेदार एकीकरण होत असते, संघटन होत असते. आपल्याला पडणारी कितीतरी काही स्वप्ने म्हणजे या अंतर्मनातील प्रतिमांचे कधीमधी त्यांची मोडतोड करीत वेगवेगळ्या तऱ्हेने झालेले संमिश्रण असते. आपण घेत असलेला तो एक नवीनच अनुभव असतो. बव्हांशी वास्तव अनुभवातून निर्माण झालेला, पण वास्तव अनुभवांपेक्षा खूप वेगळा. इकडे हा भाग थांबवतो. धन्यवाद.